सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सका पाटील सिंधुदुर्ग कला वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय आणि एशियन इन्फोटेक मालवण यांच्यात सामंजस्य करार झाला आहे। या कराराअंतर्गत माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन, कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण, अल्पकालीन अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप अशा विविध उपक्रमांचं संयुक्तपणे आयोजन करण्यात येणार आहे। एशियन इन्फोटेक हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे MKCLचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र असून तिथं MSCIT सह टॅली प्राईम, GST, ॲडव्हान्स एक्सेल आणि इतर रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं। तिथं टॅली अकॅडमीचं प्रशिक्षणही राबवलं जातं। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक कैलास राप्ते आणि एशियन इन्फोटेकच्या वैशाली जुवेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। यावेळी श्री राजाराम जुवेकर, IQSC समन्वयक डॉक्टर संग्रामसिंह पवार, डॉक्टर सुमेधा नाईक, डॉक्टर देविदास हारगिले, डॉक्टर हंबीराव चौगले आणि डॉक्टर संकेत बेळेकर उपस्थित होते। यावेळी बोलताना वैशाली जुवेकर यांनी या सामंजस्य कराराअंतर्गत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक्स ऑफ GST हा पहिला कौशल्याधारित अल्पकालीन अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली। तसंच भविष्यात माहिती तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्य विकास, लेखा व कर प्रणाली तसंच रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रभारी प्राचार्य प्राध्यापक कैलास राप्ते यांनी या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांच्या संगणकीय कौशल्य विकासाला चालना मिळणार असून माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन प्रकल्प, कौशल्याधारित प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगारक्षमतेसाठी नवीन संधी उपलब्ध होतील असं प्रतिपादन केलं। या सामंजस्य करारासाठी महाविद्यालयाच्या वतीनं समन्वयक म्हणून डॉक्टर सुमेधा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून आगामी काळात विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, संशोधन उपक्रम आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत। या सामंजस्य करारामुळे महाविद्यालय आणि एशियन इन्फोटेक यांच्यातलं शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण।